Hello dear learners, welcome to Easy English. In the second part, translate Marathi sentences into English. Okay? Subject, verb, object. मराठीमधील जे वाक्य आहेत ते इंग्रजीत करण्यासाठी सिंपल ट्रिक विथ द हेल्प ऑफ टेन्सेस. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्स, जे सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याच्यामध्ये मराठीमध्ये शेवटी वर्ब असते आणि त्याच्यामध्ये तळताती प्रत्यय लागतात. ओके, याची उदाहरण आपण घेतले होते. आता सेकंड पार्टमध्ये आपण विथ द हेल्प ऑफ टेन्स, दॅट इज द सिंपल पास्ट टेन्स, त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ओके, तर वाक्यामध्ये आपल्याला वाक्य जसं सब्जेक्ट म्हणजे करता, याच्यामध्ये वर्ब म्हणजे ऍक्शन वर्ड इज कॉल्ड वर्ब, त्याचं जे V2 फॉर्म आहे ते वापरायचं आहे, सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब, क्रियापदाचं दुसरं रूप. नंतर ओ म्हणजे ऑब्जेक्ट. ओके, तसं तो शाळेत गेला, तिने चित्र काढले, मी आंबा खाल्ला, तू इंग्रजीत बोलला, बाबा घरी आले, आम्ही स्वाध्याय केला, त्यांनी मला बोलावले, त्यांनी पुस्तक वाचले, मुलींनी गाणे म्हटले. तर पूर्ण सेंटेन्सेसमध्ये तुम्हाला काय दिसते? ल, ला, ली असे प्रत्यय दिसतात बघा. गेला, काढले, खाल्ला, बोलला, आले, केला, बनवले, वाचवले, म्हटले. बरोबर आहे. याचाच अर्थ असा की जेव्हा सिंपल पास्ट टेन्स असतो म्हणजे V2 फॉर्म वापरायचा असतो, तेव्हा मराठीमध्ये जे क्रियापद असते शेवटी त्याला ल, ला, ली असे प्रत्यय लागतात. ओके, या उलट अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य घेतले, ते कोणते प्रत्यय लागले होते? त, ता, ती. बरोबर आहे. जसं तो शाळेत जातो, तिने ती चित्र काढते असे प्रत्यय लागले होते. ओके, तर याचे सेंटेन्सेस कसे होतात ते बघू आपण. तो शाळेत तो शाळेत गेला. आपली कन्स्ट्रक्शन काय? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. बरोबर आहे. तर तो गेला असं करतो आपण. बरोबर आहे. म्हणजे ही याच्यामध्ये काय येणार? वेंट. गोचा पास्ट टेन्स काय? वेंट. गो, वेंट, गॉन, गोइंग. ते वर्ब फॉर्म्स, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस. ही वेंट टू स्कूल. ओके, ही वेंट टू स्कूल. तो शाळेत गेला. बाबा बाजारात गेले. फादर वेंट टू मार्केट. ओके, तो गावाला गेला. ही वेंट आउट ऑफ स्टेशन असे वाक्य. तिने चित्र काढले. तर चित्र काढलेला शब्द ड्रॉ, त्याचा V2 फॉर्म ड्रू. म्हणजे ती म्हणजे कोण? सी. बरोबर आहे. ती साठी कोणता शब्द प्रोनाउन्स वापरणार आपण? सी. सी ड्रॉचा पास्ट टेन्स आहे ड्रू. सी ड्रू अ पिक्चर्स. सी ड्रू अ पिक्चर्स. ओके, नंतर मी आंबा खाल्ला, पास्ट टेन्स. इटचा पास्ट टेन्स काय मग? मी बद्दल वापरणार आपण आय. नंतर इटचा पास्ट टेन्स आहे एट. इट, एट, इटन, इटिंग. आय एट अ मँगो. आय एट अ मँगो. तू इंग्रजीत बोलला. स्पीकचा पास्ट टेन्स स्पोक किंवा टॉकचा पास्ट टेन्स टॉक. इडी प्रत्यय लागेल. म्हणजे तू म्हणजे यू. बोलला म्हणजे आपण यू स्पोक in English. Okay, you spoke in English. नंतर बाबा घरी आले. बाबा आले म्हणजे फादर. ओके, कमचा पास्ट टेन्स होतो केम. फादर केम घरी म्हणजे ऍट होम. ओके, फादर केम ऍट होम. झालं वाक्य तयार. आम्ही स्वाध्याय केला म्हणजे आम्ही म्हणजे वी. बरोबर आहे. तो चार्ट आहे ना, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. त्याच्यानुसार अकॉर्डिंगली आपण जसं वी एम, तो लर्न केल्यानंतर आपल्याला जे प्रोनाउन्स आहेत त्याच्यानुसार वाक्य आपण तयार करू शकतो. वी स्वाध्याय म्हणजे होमवर्क. वी डीड होमवर्क. ओके, किंवा वी completed exercise.
त्यांनी मला बोलावले. त्यांनी, आता त्यांनी म्हणजे दे, बोलावले म्हणजे कॉलचा पास्ट टेन्स कॉल्ड. दे कॉल्ड मला म्हणजे दे कॉल्ड मी. दे कॉल्ड मी. दे कॉल्ड टू मी. दे कॉल्ड टू मी, जनरली असं दिसतं. नंतर त्याने पुस्तक वाचले. त्याने म्हणजे ही, रीडचा पास्ट टेन्स रीडच होते, पण पास्ट टेन्स मध्ये उच्चार करताना त्याचा उच्चार रेड करायचा. म्हणजे ही रेड अ बुक. ही रेड अ बुक. नंतर मुलींनी गाणे म्हटले. मुलींनी म्हणजे गर्ल्स. ओके, गाणे म्हणजे गाणे म्हटले म्हणजे काय, सिंग. सिंगचा पास्ट टेन्स सॅंग. गर्ल्स सॅंग अ सॉन्ग. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, आपण या पूर्ण 9 सेंटेन्सेस मध्ये पूर्ण तुम्हाला बदल जे दिसतात ते सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब मध्ये दिसतात. ओके, जसं वेंट, वेंट, ड्रू, एट, स्पोक, केम, डीड, कॉल्ड, रेड, सॅड. याचाच अर्थ काय, आपल्याला मराठीतून इंग्रजीमध्ये पास्ट टेन्स मध्ये बोलायचं असेल तर V2 म्हणजे सेकंड फॉर्म इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यापासून मग नंतर निगेटिव्ह, व्हर्बल, डब्ल्यू टाईप क्वेश्चन ते आपण करू शकतो. जसं तो शाळेत गेला, ही वेंट टू स्कूल. तो शाळेत, ही वेंट टू स्कूल म्हणजे तो शाळेत गेला. तो शाळेत गेला नाही म्हणजे ही डिड नॉट गो टू स्कूल. तो शाळेत गेला का, डिड ही गो टू स्कूल. तो कुठं गेला, वेअर डिड ही गो. असे प्रश्न पण, असे सेंटेन्स पण आपण त्यापासून समोर करू शकतो. परंतु बेसिक थिंग इज दॅट की जेव्हा तुम्ही आंघोळ केली, ल आलं म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आय बाथचा सेकंड फॉर्म वापरायचा आपण. ओके, ती उभी राहिली म्हणजे सी स्टूड. स्टँडचा पास्ट टेन्स स्टूड. मला समजलं, आय अंडरस्टूड. अंडरस्टँड नाही, अंडरस्टँड असलं तर सिम्पल प्रेझेंट टेन्स. म्हणजे या टेन्सेसच्या सहाय्यानं तुम्ही इझिली इंग्लिश स्पीकिंग चांगल्या प्रकारे करू शकता. ओके, जसं हेच वाक्य आपण जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये घेतले, जसं तो शाळेत जातो. तुम्हाला काय सांगितलेलं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तर ते प्रत्यय लागतात. सिंपल पास्ट टेन्स मध्ये ल ला ली प्रत्यय लागतात आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये र रा ली असे प्रत्यय लागतात. व्हेरी सिंपल ट्रिक. ओके, जसं तो आला आणि गेला. आला ल लागलं, गेला ल लागलं म्हणजे सेकंड फॉर्म वापरायचा आपल्याला. म्हणजे ही केम, कोमचं केम, आणि गेला म्हणजे गोचं वेंट. ही केम अँड वेंट. डिड यू अंडरस्टँड? सो यू रिमेंबर दिस व्हेरी सिंपल ट्रिक. मराठीमधून वाक्य इंग्रजीत कसे बोलायचे तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ताती प्रत्यय लागतात आणि वर्ब शेवटी असते आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये ल आले असे प्रत्यय लागतात. आपण कोणतेही सेंटेन्स याच्यावरून करू शकतो. जसं मला समजते म्हणजे आय अंडरस्टँड. त्याला समजते, ही अंडरस्टँड. जस्ट प्रत्यय. मला समजलं, आय अंडरस्टूड. त्याला समजलं, ही अंडरस्टूड. म्हणजे बदल कुठं होतो बघा, वर्ब मध्ये बदल होतो. आता त्याला मला समजणार म्हणजे आय विल अंडरस्टँड. मला त्याला समजणार, ही विल अंडरस्टँड. ओके, so you remember this. Okay, and this technique is very important to talk in English because you can make such type of sentences, and if you did the well practice it will be very beneficial for you. Okay, प्रत्येक सेंटेन्स तुम्ही असं वाक्य तयार करू शकता. So this lectures will be very helpful to the new students. Okay, so you please आवडलं असेल तर नक्की शेअर, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फ्युचर टेन्स अँड त्याच्यामध्ये जसं मराठीतले सेंटेन्स घेतले आपण तसे इंग्रजीत कसे बदल होतात त्याच्यानुसार बघू. ओके, तुम्ही एक सेंटेन्स घेऊन जसं तो शाळेत जातो म्हणजे ही गो टू स्कूल. तो शाळेत गेला, ही वेंट टू स्कूल. तो शाळेत जाईल, ही विल गो टू स्कूल. असं एक एक वाक्य करू शकतो. तिने
चित्र काढले त्याचा प्रेझेंट टेन्स करायचा. प्रेझेंट टेन्स म्हणजे त प्रत्यय लागते. म्हणजे काय, सी ड्रॉ अ पिक्चर्स. ओके. नंतर मी आंबा खातो म्हणजे आय ईट अ मँगो. नंतर तू इंग्रजीत बोलतो म्हणजे यू स्पीक इन इंग्लिश. बाबा घरी येतात, फादर केम टू होम. आम्ही स्वाध्याय करतो म्हणजे वी डू होमवर्क स्टडीज किंवा वी स्टडीज. त्यांनी मला, तो मला बोलावतो म्हणजे ते मला बोलावतात. ओके. ते म्हणजे दे कॉल मी. ओके. त्याने पुस्तक वाचतो म्हणजे ही रीड्स अ बुक. मुलांनी गाणे म्हटले. या ठिकाणी तर प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य कसं येईल, मुली गाणे म्हणतात म्हणजे गर्ल्स सिंग ए सॉन्ग. Very simple tricks. Okay, so you remember these techniques and make your own sentences. Okay, thank you so much.